केवळ जागतिक महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर सन्मान न करता स्त्रियांचा दररोज आदर केला पाहिजे। आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून अर्थकारण, बजेट, बचत हे महिलांकडून आपण शिकले पाहिजे, असे मत माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केले। जागतिक महिला दिनानिमित्त ब्रह्मदेव दादा माने बँकेच्या वतीने सोलापूर शहरातील 13 शाखांमधील खातेदार महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी BMIT शिक्षण संकुलाच्या सचिवा जयश्री माने, बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, महिला संचालिका रुक्मिणी केंगार, प्रिया पाटील, संचालक सचिन चौधरी, श्रीकांत बनगर, आनंदराव देठे, शावरप्पा वाघमारे आदी उपस्थित होते। यावेळी जयश्री माने यांनी महिलांना कणखर आणि स्वावलंबी होण्याचे आवाहन करताना पुरुषांनी आपल्या पत्नीशी पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। यावेळी सौ जयश्री माने, माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते यल्लम्मा हनुमंतू माढेकर, सिद्धेश्वर पेठ, छाया लक्ष्मण हुच्चे, अशोक चौक, विनया विलास कार्यकर्ते, पार्क चौक, सुवर्णा कांबळे, दमाणीनगर, सविता देठे, SPM कॅम्पस पुणे, रुपाली कुलकर्णी, विजापूर रोड, परिणिता शिंदे, कोंडी, लक्ष्मी माळी, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, लीनाश्री पाटील, BMIT कॅम्पस बेलाटी, सोनाली शेटे, सुमित्रा पार्क, सविता पाटील, होडगी रोड, लक्ष्मी सालोडगी, SRP कॅम्प, रेश्मा डोंगरे, अंत्रोळीकर नगर या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। जागतिक महिला दिन म्हणून देशामध्ये साजरा केला जातो आणि मागचा इतिहास बघितला तर ठराविक महिला जे आपलं कर्तृत्व या देशामध्ये सिद्ध केले। आई जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर अशा ज्या महिला आहेत ज्याला आता मी नाव घेऊ शकत नाही, त्यांनी आपलं महिलाचं कर्तृत्व काय असतं, महिला किती सहनशक्ती असते आणि किती हुशार असते हे मागं शिकले। आम्ही जेव्हा बघत होतो, आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो, एखादा दुसरा लेडी स्टाफ होता, एखादा दुसरी आपल्या भगिनी गाडीवर जात होती आणि एखादी दुसरी भगिनी व्यवसाय करत होती। आणि आज प्रत्येक क्षेत्रामध्ये चंद्रावरील जायचं असलं तर सुद्धा एक भगिनी तयार होते आणि चंद्रावर सुद्धा आज चंद्रावर आहे, आता अवकाश आहे ना, दिल्लीला वाचून घेतच आहे ना, म्हणजे एवढा महिलांमध्ये धाडस आहे। मागच्या 20-25 वर्षामध्ये त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत होत्या, कुठलंच आरक्षण काय नव्हतं। आता महिलांचं आरक्षण कंपल्सरी केलं आहे, शेड्यूल कास्टचं कंपल्सरी केलेलं आहे, जनरल कंपल्सरी केलेलं आहे। अनेक ठिकाणी महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, अनेक ठिकाणी आहेत, सरपंच आहेत, अनेक जबाबदाऱ्या चांगल्यापर्यंत आपलं कर्तृत्व पार पडण्याचं काम या महिला भगिनीने आतापर्यंत केलं आहे। आजच्या काळामध्ये आमच्या कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की ब्रह्मदेव माने बँकेमध्ये कैलासवासी दादांचा जो हेतू होता की आपण जे बँक काढायची असेल तर बँकेचा उपयोग सर्वसामान्य लोकांना, जनतेला व्हायला पाहिजे। आपल्या बँकेचं नाव पहिला होतं यशवंत सहकारी कामगार बँक। कामगार बँक म्हणून का पडलं? सोलापूर NG मिल होती, जाम मिल होती, जुनी मिल होती, टेक्सटाईल होती, चेतन फाउंड्री होती। हे सोलापूर शहर हे कामगाराचं शहर समजलं जात होतं, म्हणून ते ब्रह्मदेव दादा माने नंतर दादांच्या जाण्यानंतर हे सगळ्यांनी सांगितलं की कामगार हे नाव त्याच्यातलं काढून टाका, आता कामगार राहिलेले नाही, त्यामुळं आपल्या बँकेची प्रगती होत नाही। पुन्हा आपण त्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक ठेवली, तेव्हा बँक आपली प्रगती पथावर लागली। त्यावेळेला बँकेमध्ये आपल्या ब्रह्मदेव माने बँकेत एकच महिला शितोळीत एकच काम करत होती, मला वाटतं आता 23 आहेत, किती आहेत? 25 आहेत। 25 महिला आपल्या बँकेमध्ये काम करते आणि आमच्या जे पुरुष स्टाफ आहे त्याच्या बरोबरीने काम करायला सुद्धा सकाळी 8ला जरी बोलवलं तर येते, तर रात्री 10ला जरी जायचं म्हणतं 10ला रात्री जाते
आणि त्याच्या बरोबरीनं काम करण्याचं काम त्याने आता बँकेमध्ये चांगल्या पद्धतीने करतात. 25 लोक महिला एकच होतो तेव्हा शितोळे देतो. आपण स्त्रियांनी त्यांच्याप्रमाणे स्ट्रॉंग व्हायचं आहे. आज 1908 साली म्हणजे न्यूयॉर्कमध्ये आपल्या बायकांनी म्हणजे चळवळ केली होती. त्यांना म्हणजे कामाची तास जास्त होते, मतदानाचा हक्क नव्हतं, त्याच्याकडनं काम जास्त करून घेतलं जायचं. तर तेव्हा त्या काळी त्या बायकांनी म्हणजे संघर्ष करून जवळजवळ 2-2.5 वर्ष तरी संघर्ष केला, तेव्हा त्यांना मतदानाचा हक्क मिळाला. आता तर आपल्या 18व्या वर्षीच आहे मतदानाचा हक्क. आपण बायकांनी त्याचप्रमाणे स्ट्रॉंग व्हायचं आहे. तुम्ही माणसांनी बायकांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. आणि आत्ताच साहेब सांगितले की स्वैराचार वाढलेला आहे, पण त्याला पण बायका पण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आता परवाच एक मी मोबाईलवर पोस्ट फिरत असताना बघितले की ती मुलगी चाललेली असते, तिला ते माणूस भेटतंय, रस्ता कुठे आहे विचारतंय, ती सांगते सगळं थांबून की इकडून जावा तिकडून जावा, मग तेच माणूस येते परत तिच्याकडे. तर म्हणते मी त्याच रस्त्याने चाललो, तुम्ही माझ्या जोडीत चाला. ती पहिल्यांदा 1-2दा नाही म्हणते, बसते गाडीमध्ये. त्याच्यामध्ये आपण ओळखायचं की आपण कसं राहायचं आहे. आणि त्याचप्रमाणे मी एवढंच म्हणते की आपण बायकांनी आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही आहे तर तुमची फॅमिली आहे, तुम्ही आज इकडचं आहे तर उद्या तिकडचं आहे, तुमच्यावर सगळं म्हणजे तुमचं घर दार सगळं अवलंबून आहे. तुम्ही माणसांनी आपल्या बायकोकडे लक्ष द्यायचं आहे. वेळोवेळी तिला काय होतंय काय नाही हे तुम्ही बघायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगते. फक्त महिला दिन आज आणि उद्या एवढ्यासाठीच तुम्ही साजरा करू नका. उद्या लगेच पोस्ट येते बघा घाणेरडी, ती वाचायला पण आपल्याला नको वाटतं महिला दिनाचं. आज साहेब माझ्या पाठीमागे उभं राहिले, मी तुमच्या समोर आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.